एकीकडे राज्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यात पेट्रोल डिझेलची टंचाई असताना पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र हा तुटवडा जाणवत नाही। पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे, कारण त्यांच्या मशागतीचा खर्च वाढलेला आहे। पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात असणारे हे वास्तव आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। हे वास्तव दाखवले आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। सध्या आपण पाहतो आहोत की पेट्रोल डिझेलचा जो तुटवडा आहे तो सध्या विदर्भ मराठवाड्यामध्ये जास्त प्रमाणात जाणवतोय। मात्र पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर पेट्रोल डिझेलचा जो पुरवठा आहे तो सुरळीत आहे। माझ्या मागे जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने पेट्रोल पंपावर कोणत्याही प्रकारची गर्दी ही काही दिसून येत नाहीये। मात्र पेट्रोल डिझेलचा जो भाव आहे तो वाढलेला आहे। आता जर आपण पाहिलं तर पेट्रोलचा भाव हा 112 रुपये 41 पैसे आणि डिझेलचाही भाव हा वाढलेला आहे। आणि एकूणच जर आपण परिस्थिती पाहिली तर सातत्याने हे जे काही पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत त्याच्यामुळे या ग्रामीण भागामध्ये शेतकरी जे काही अवजारांसाठी डिझेल वापरतात त्यांच्यावर अनेकदा याचा परिणाम झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। इथं पेट्रोल पंपावर जे काही ग्राहक आहेत त्यांच्याशी आपण काही बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। सध्या पेट्रोल किती होतं, कितीने वाढले? आता पूर्वी तुम्ही किती रुपयांनी भरत होते, काही माहिती नाही, आता मी फक्त 120चा गाडीचा असतो। बरं 1 लिटर आणि 5 मिली येतात। बरं, हे वाढल्याने काय आपला परिणाम झाला? झालं म्हणजे आता वाढल्यानंतर बेकारच झालं ना। हो, 120चा खर्च वाढलेला आहे। हा, खर्च वाढला, नेहमी खर्च वाढला, भरपूर खर्च वाढला। पेट्रोल डिझेलचे भाव जे आहेत ते कशा कशा पद्धतीने वाढले, काय? पहिल्यांदा वाढलेलं आहे 3 रुपये 11 पैशांनी, नंतर परत 2 दिवसांनी 94 वाढलेलं आहे आणि परत 95 पैशाने वाढलेलं आहे। आज परत 2 रुपये 80 पैशाने वाढलेलं आहे डिझेल। पेट्रोल कितीने आता पेट्रोल आहे 112 रुपये 41. हा बरं 112 रुपये 141 पैसे आणि डिझेल डिझेल आहे 99.04 आहे। तर अशा पद्धतीने आपण पाहतोय की एकीकडे विदर्भ मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने पुरवठा विस्कळीत झालेला आहे, मात्र पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये हा पुरवठा व्यवस्थित पाहायला मिळतोय। आता काही पेट्रोल पंप मालकांशी मी जेव्हा चर्चा केली तेव्हा एक वास्तव माझ्या समोर आलं, ते म्हणजे जे काही विदर्भ मराठवाड्यामध्ये आहे की ट्रान्सपोर्ट जे आहे ते व्यवस्थितरित्या होत नाहीये। जिथे पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्स पासून ट्रान्सपोर्ट जे आहे त्या पेट्रोल डिझेल जे काही पंप आहेत तिथपर्यंत ही साखळी ही तुटलेली आहे, तिथपर्यंत व्यवस्थित पुरवठा होत नाही। दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेल कंपन्यांनी रोखीने व्यवहार करण्यास सुरुवात केली आहे। म्हणजे पूर्वी क्रेडिट दिलं जायचं, मात्र आता रोखीने व्यवहार केले जात आहेत। आता ज्या पेट्रोल पंप मालकांशी मी बोललो त्यांनी एका दिवसात चक्क 1 कोटी रुपये भरलेले आहेत। म्हणजे एकूणच जे रोखीने व्यवहार सुरू झाले त्याचाही कुठेतरी परिणाम दिसतोय। मात्र आपण जर पुणे जिल्ह्यामध्ये पाहिलं तर हा पुरवठा जो पेट्रोल डिझेलचा आहे तो सुरळीत चालू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। अविनाश पवार, NDT मराठी, जुन्नर, पुणे।